2 ने वाढते धावपलकर 11. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आले. पाहू शकता तुम्ही डगआउट शेलूमाता वल टीमचे खेळाडू डगआउट मध्ये तुम्ही पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर. बीके बालकृष्ण संजय याला पाहू शकता तुम्ही. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता प्रदीप याने. धावसंख्या कायम आहे धावपलकर 11. बिनबाद 11शी सुरुवात बघायला मिळते. नाणेफेक गमावल्यानंतर शेलूमाता वळ या संघाची. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला लेटकटचा फटका खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेताना हा ना तिथे फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 12. चांगली सुरुवात बघायला मिळते नाणेफेक गमावल्यानंतर शेलूमाता वळ या संघाची. यानंतर जो सामना होईल पॅरामाउंट RMC इन्फ्रा वाघबिल आणि संजय स्पोर्ट्स साबाद दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या डावातील 4 षटक संपल्यानंतर 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष मेघनाथजी गोंदली आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि मी आपणास विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे मेघनाथ गोंदली, ज्याने कित्येक मैदान एक काल गाजवली होती आणि हल्ली देखील चांगला क्रिकेट खेळताना पाहतोय त्याला. तर आता दुसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे गोलंदाज बॉलिंग मार्कवर. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. तुमच्यासाठी फक्त 20 मिनिटं आहेत 4 षटकांसाठी, याची नोंद घ्यायची आहे. मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा पाहतोय. अभिमानाची स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022. 33 बाईक आणि एक 4 व्हीलर पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळते. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप दुसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर नितीन गवळी सामना करेल. इंद्रपाल पाटील खेळतोय वैयक्तिक 3 धावांवर 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. मंगेश खेळतोय 3 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषेकडे अतिशय वेगाने दमदार चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 16. पुन्हा एकदा चेंडू मात्र बघितला आपण गुड लेन्स पाडून पिच झाला होता. चेहऱ्या समोरून गेला होता. नाकाला सुगंध देऊन चेंडू गेला होता. परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉल. मेघनाथ गोंदले आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरच्या वतीने राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेमध्ये अजून एक दमदार शॉट. मिळतील 4 धावा. रत्नाशेठ गोंदली साहेब आपले देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. हे पाहू शकता तुम्ही रत्नाशेठ मडवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा नितीन सफळून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चोरटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे. रिस्की सिंगल. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 21 विदाउट लॉस. बिना कोई विकेट खोए 21 रन. बिनबाद 21 अशी धावसंख्या बघायला मिळते. चांगली सुरुवात आहे. नितीनजी डाकी आपले देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत.
रुपेश पाटील वल येथून शेळू माता वळ या संघाला बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत. तसेच या स्पर्धेचे आयोजक केतनदादा तरे आणि सुनीलजी घरत यांना त्यांनी ऑल द बेस्ट सांगितलेले आहे. खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये रुपेश पाटील वल. तर नितीन पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल मंगेश. चांगला जम बसलेला आहे. दोन्ही सलामीवीरांचा कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक प्लस पॉईंट ॲडव्हान्टेज आहे आणि तब्बल पाहतोय आपण 21 धावांची वेगवान भागीदारी. चेंडू मात्र हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न. गुड कॅच. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. त्यांचे पाठी राखे हो जीवा भावाचे आहे स्टँडर्ड मामाची पावर. काय झेल घेतलेला हा पाहू शकता तुम्ही. VVIP AC बॉक्स त्यामध्ये कित्येक मान्यवरांना तुम्ही पाहू शकता. पहिली विकेट ज्या विकेटच्या शोधामध्ये होता नितीन गवळी ती विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय आणि ब्रेक थ्रूची जी आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. मंगेश भोईर हा बाद होते पहिला फलंदाज. धावसंख्या धावपलकावर 21. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आता BK बालकृष्ण मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय. जी मैदानाच्या आतमध्ये वेगवान भागीदारी बिल्डअप होताना आपण बघितली 21 धावांची ती फोडण्यामध्ये यश आलेलं आहे. गोलंदाज नितीन गवळी याने आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. शरद याने अतिशय अफलातून झेल घेतला. पुन्हा एकदा सज्ज होताना नितीन चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. धावसंख्या धावपलकावर वाढते 25. काय फटका खेळला होता. फक्त दिशा दिली होती तिथे आणि चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर गेला होता. पुन्हा एकदा टेलिव्हिजन सेटवर तुम्ही पाहू शकता केतनदादा तरे आणि त्यांच्यासोबत मेघनाथजी गोंदली ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष सोबतच पाहू शकता आपण नवनाथजी यांना देखील पाहू शकता. VVIP AC बॉक्समधून या स्पर्धेची मजा घेताना. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 25. एका गड्याच्या मोबदल्यात ज्याप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अशाच प्रकारे जर धावपलकावर जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर धावपलकावर 50 धावा बघायला मिळतील. 50 धावा बघायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर अनिल. सामना करेल BK बालकृष्ण. पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता. भरधाव वेगाने चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 1 धाव आरोग्यासाठी 40+ क्रिकेट खेळत राहा. फिट राहा, हिट राहा. जो फिट आहे तोच हिट आहे. पुन्हा एकदा सज्ज होते अनिल. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे रुपेश आणि चेंडू मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते. मिळतील 4 धावा या चेंडूवर. काय फटका खेळला होता. अतिशय चांगला फटका. रिप्लेमध्ये आपण पाहूया. आणि कुठल्याही प्रकारची संधी नव्हती तिथे फिल्डरला. दोघांना चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. फुलटॉस चेंडू. स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक रुपेश झेपावते. खराब फिल्डिंग बघायला मिळते.
एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला होता. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर. 31-31. चेंडू मात्र निश्चितच वेगवान चेंडू टाकला होता. वाईड यॉर्कर पूर्णपणे बीट केलेल्या फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 31 एका गड्याच्या मोबदल्यात. बालकृष्ण 6 धावांवर खेळतोय. इंद्रपाल खेळतोय वैयक्तिक 16 धावांवर. उलटा चेंडू आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा रॉकेट सिक्सर. किती चॅलेंज आले तुफान किती नाही. काय फटका खेळला होता. डाव्या एष्टीवरचा फुलटॉस चेंडू फुल टोल वसूल केला आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका केलेला आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू नो मॅन्स लँडवर चेंडू पडला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला तिथे फक्त 2च धावांवर समाधान मानतोय फलंदाज बी.के. बालकृष्ण. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर. 39 चांगला आकार येतोय धावसंख्येला. 13च्या सरासरीने धावा आतापर्यंत धावफलकावर जोडलेले आहेत. एक चांगली धावगती बघायला मिळते मच्छिंद्र पाटील सर. कारण पाहतो आपण खूप चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. तर वळू आपण स्वागत सत्कार सन्मानाकडे. आपल्यामध्ये प्रमुख अतिथी उपस्थित झालेले आहे आणि भारतीय संस्कृती मित्रांनो आपल्याला सांगते की अतिथी देवो भव. अतिथींचा इतुचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर खरं तर VVIP कक्षामध्ये केला जाईल. तर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ग्रामपंचायत वडूनगरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुलदीप सुरेश पाटील आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे सर्व केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जातो. हे आपण पाहू शकता. कुलदीप सुरेश पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वडूनगरचे आणि त्यांचा हेतूची सन्मान केला जातोय. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच राष्ट्रपती चषकाची कुलदीप पाटील यांना आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगरचे सचिन गोरखनाथ पाटील हे उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. सचिन गोरखनाथ पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वडूनगरचे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छाने एक आकर्षक मोमेंट देऊन त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगरचे सचिन जगन पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचाही हेतूची सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. सचिन जगन पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगरचे आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. माची ऊब देणारी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह सचिन पाटील यांना या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगरचे विकास हरिश्चंद्र चौगुले हे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा केतनजी तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विकास हरिश्चंद्र चौगुले जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगरचे आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगर विकास हरिश्चंद्र चौगुले यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेचे सर्व आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छाने एक आकर्षक मोमेंट सन्मान चिन्ह देऊन या सर्व मान्यवरांना सन्मानित केलं गेलेलं आहे. आपण आलात आमच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवले त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. तर वळूया पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्समध्ये हो टू जयवंत पाटील सर. थँक्यू. चेंडू मात्र बघा मिस टाइम फटका. लिडिंग एज एष्टी रक्षक झेपावते चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. हटला मागे वादळ नाही हटला मागे वादळ नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा मनात मामाच्या मायेचा
रिप्लेमध्ये पाहूया. गुड कॅच, चांगला झेल तिथे संपन्न केला यष्टीरक्षकाने आणि फलंदाज बाद होते. संजय याची खेळी संपुष्टात आलेली आहे. यानंतर जो सामना होईल ग्रुप आय मधला पॅरामाऊंट RMC इन्फ्रा वाघबिल आणि त्यांच्या विरोधात संजय स्पोर्ट्स सावाद. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पवार दी पॉवर टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील चंदू संघाचा लीडर सर सेनापती बॉलिंग मार्कवर सामना करेल. फलंदाज इंद्रपाल. चेंडू मात्र चांगला लॉफ्ट फटका बघायला मिळतोय. लॉफ्टेड शॉट, झेल सुटलेला आहे, नजर आटी, दुर्घटना घटी आणि चेंडू 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. दर्जेदार चौकार. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बाल्या मामाचं काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर. धावसंख्या वेगाने वाढते. रिप्लेमध्ये पाहूया. झेल सुटला, दोन्ही हातांची जी झोली होती ती सेफ नव्हती आणि जीवनदान दिला. 1 बॉन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर. 46 लॉस ऑफ 3 विकेट. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चंदू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया उडवलंय आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक झेपावते. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही. वेल जज कॅच. अजून एक फलंदाज बाद होते. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल चित्त्यासारखा मारून झेप ड्राईव्ह मारून घेतलाय झेल काय गोलंदाजी बघायला मिळते. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये अतिशय भेदक गोलंदाजी करताना चंदू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेल्या शिवा आणि पाहतोय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेश. धावसंख्या धावपलकावर 46. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडूला मात्र शॉर्ट ऑन पुल तिथे केला होता. कंट्रोल पुलचा फटका बघायला मिळते. चेंडू जातोय डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. खरंच यांचं आयोजन लय भारी गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्यानं हाय न्यारी झाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बाल्या मामाचं काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर. 47 या धावसंख्येवर तब्बल 5वा फलंदाज बाद झालेला आहे. शेळूमाता वळ या संघाचा शेवटचा अंतिम षटक हे मार्गस्थ आहे चंदू याच्या रूपामध्ये. यानंतर ग्रामीण फॉर्मॅटचा एक चांगला जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर चंदू. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते धावपलकावर 48. शेवटचा चेंडू शेष पहिल्या डावातील. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पण ज्या धावा जोडलेल्या आहेत अल्पेश गायकवाड मी तर म्हणेन एक चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आहे. शेळूमाता वळ या संघाला लोअर फुलटॉस चेंडू होता. समाचार हवं तसं घेता आलेलं नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चित्त्याच्या चपलाईने पाहू शकता तुम्ही 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर जोडलेल्या आहेत 50 आणि 51 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी न्यू मिलन पायगाव या संघासमोर. धन्यवाद. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. मी विनंती करेन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडनगरचे कुलदीप सुरेश पाटील साहेब, सचिन गोरेनाथ पाटील साहेब, सचिन जगन पाटील साहेब आणि विकास हरिश्चंद्र चौगुले साहेब या चारही मान्यवरांना की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सामना असणार पॅरामाउंट RMC इन्फ्रा वाघवेल विपक्षी संजय स्पोर्ट्स सावध या दोन संघामध्ये. आमच्या मान्यवरांच्या सूप असते हा टॉस केला जाईल. हे टॉस आपण पाहू शकता एका बाजूला बाल्या मामा तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी चषक 2022. आपल्याला कॉल करायचा आहे. वाघवेल संघाच्या संघाने कॉल करेल. राष्ट्रवादी कॉल आहे मात्र बालेमामा आलेला आहे. तर मान्यवर नरेंद्र शिल्के पण व्यायपेठाची सोडायची आहे. संजय स्पोर्ट्स संवाद संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट दिले जाते आमच्या मान्यवरांच्या कडून. असंच संघाने नाणेफेक आपण जिंकले आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे डे नाईट स्पर्धेचं न भूतो न भविष्यती भरपूर चर्चा आहे स्पर्धेची. आपल्याला पाहायला मिळतं खर्च आहे तो चर्चा आहे. तर राष्ट्रवादी चषक 2022 हे आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूपच छान केलं. आम्ही यूट्यूबला पण एन्जॉय केलं. आयोजन तर खूपच छान केलं. नाणेफेक आपण जिंकल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले. निर्धारित 5 षटकांचा सामना असेल. तर निर्धारित 5 षटकामध्ये समोरील संघ वाघवेल संघ एक बलाढ्य संघ आहे. या संघाला 5 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? किरण पाटील, कैलास पाटील यांच्याकडून खास अपेक्षा आहेत आणि आम्ही टार्गेट तर काय सेट नाही केले. समोरचा संघ पण बलाढ्य आहे. आम्ही त्यांना चांगली चुरशीची लढत देण्याचा प्रयत्न करू. क्वार्टरला भिवंडी किरण पाटील याच्याकडून काय अपेक्षा असेल? त्याच्याकडून तर खूपच अपेक्षा आहेत आम्हाला. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. वाघवेल संघाने एक नाणेफेक आपल्याला गमावलेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे एक स्वप्नवत स्पर्धा. जणू काय आपण स्वप्नच पाहतोय. कारण कोणी असा विचार केला नसेल की तब्बल 33 बाईक्स, एक 4 व्हीलर्स आणि असं आयोजन जणू काही स्वप्नच आपण पाहतोय. तुम्हाला कसं वाटतं आयोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे. सर्वात प्रथम मी अंजूर टीमला खूप धन्यवाद देईन. चांगली टुर्नामेंट केली आणि 33 बाईक प्रथमच ठेवलेत. नाणेफेक आपण हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये ज्यामध्ये 2 षटके पावत्याचे असणार आहेत. तर 5 षटकामध्ये किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 70+. आणि तुझ्या समेत असे कोणते फलंदाज असतील हुकमी ज्यांच्याकडून या खास सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल? पंकज आहे, केतन आहे, दैवत, भाई आहे, नंदू. वाघवेल विपक्ष सावध या अगोदर कुठे सामना खेळला गेला होता का? नाही, प्रथमच. म्हणजे प्रथमच हे 2 संघ आपले सामने आलेले आहेत. तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्की. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. संजय स्पोर्ट्स संवाद संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स जयवंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला जॉईंट होताना रायगडचा एक बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हे पाहू शकता तुम्ही ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूर संपूर्ण मैदान हे दुधी रोशनीमध्ये नाहून निघालेले आहे. स्पीडअप करायचं, त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेसंदर्भात बघा, तुम्हाला मी अगोदर देखील सांगितलं होतं की 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. Yes, look at the vision of Helicam. Beautiful picture, such a beautiful. It looks like a stadium, no doubt. I told already. बहुत ही खूबसूरत लम्हा, बहुत ही खूबसूरत. ये ब्लू लाइट्स चलती हुई ऐसा लग रहा है कि हम इंडिया में नहीं, इंडिया के बाहर फॉरेन कंट्रीज में. और जिस प्रकार का विहंगम दृश्य दिखाया जा रहा है, दिलकश, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला और आंखों में समाने वाला बहुत ही खूबसूरत लम्हा. अगदी बरोबर. जणू काही मुंबईचा वानखेडे स्टेडियमवर आपण ही स्पर्धा खेळताना पाहतोय. अतिशय सुंदर विहंगम असं दृश्य बघायला मिळते टेलिव्हिजन सेटवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. जी हाँ, बिल्कुल ऐसा लग रहा है कि हम नेहरू तारांगण देख रहे हैं जिस प्रकार से ये दृश्य दिखाई दे रहा है. थैंक्स अलॉट टेनिस.in. हमारे वहाँ पर अक्षय चिबड़े सर, उनकी पूरी टीम है टेनिस.in की. एक और मिसाल है अक्षय सर, उनका भी स्वागत करना चाहेंगे. जिस प्रकार से विहंगम
दृश्य दिखाया जा रहा है, दिलकश नज़ारा हर एंगल से यहाँ पर लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है, एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है, सब कुछ बेहतरीन, कोई यहाँ पर शक की गुंजाइश नहीं है. मच्छिंद्र पाटील सर, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर सर्वात जास्त 40+ टुर्नामेंट सर्वात जास्त संघ कुठे असतील तर भिवंडी तालुक्यामध्ये, त्यामध्ये सिनियर 40+ संघटना, त्यानंतर पाहतो आपण न्यू 40+ संघटना आणि मास्टर 40+ संघटना, एकूण 3 संघटना या स्थापन झालेल्या आहेत. क्या बात है, क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया इस जानकारी ले. इसीलिए तो भिवंडी को क्रिकेट की यहाँ पर नगरी कहा जाती है. कोई बात नहीं, यहाँ पर चलेंगे फिर एक बार जबन सर के पास 51 रन का लक्ष्य, बीच मैदान के ऊपर 4 का मुकाबला, 40-40 गोल्डी गोल्डी क्रिकेट मैदान पर. फुल टॉस गेंद, दिशा दी गेंद को, कमाल की टाइमिंग, जस्ट वन बॉल ऑफ द 4, दैट्स अ 4 रन्स. लुक एट द एक्शन रिप्ले, बहुत ही खूबसूरत शॉट था, फुल टॉस की दावत दी और कबूल की उसको. अगदी बरोबर. दुसरा चेंडू बघायला मिळते, पूर्णपणे तिथे फलंदाज चकित झाला होता. डॉट बॉल. 40+ का क्रिकेट हालांकि हमें अच्छा लगता है, जिसे गोल्डी गोल्डी क्रिकेट कहा जाता है. 40 के बाद कई हमारे शरीर में बदलाव होते हैं, जिससे शक्कर बढ़ती है, शुगर बढ़ती है, कई बीमारी का घर बन जाता है, और उस बीमारी को घर से हटाने के लिए ये 40+ का क्रिकेट अच्छी संकल्पना. कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, और अंपायर की उंगलियां आसमान को दिखाती है. फर्स्ट विकेट गोज डाउन और पहला करारा सदमा. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर, फोर व्हीलर 33 बाईक, पारितोषिकांचा वर्षाव, होतो येतो या स्टेडियम वरती. अच्छी गेंदबाजी, बालकृष्ण की अच्छी वापसी में कहूंगा. पहली गेंद फुल टॉस थी, चौका जरूर रहता, वो चौकों में बदलाव ला, किस प्रकार कमबैक करना चाहिए. और हम अक्सर कहते कि सुबह का भूला यदि शाम को घर है तो उसे भूला नहीं कहते, और कभी कभी अच्छे गेंदबाज को मार पड़ते तो उसे खराब गेंदबाज नहीं कहते. 3 गेंद में 4 रन, 1 विकेट के नुकसान पर. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू आपण डॉट बॉल बघितला. टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता या स्पर्धेची मजा घेताना VIP AC बॉक्समधून या स्पर्धेचे सर्व सुनीलजी गरत आणि मेघनाथजी गोंदले यांना पाहू शकता. चेंडू मात्र फलंदाजी अगदी बुंध्यामध्ये हा चेंडू टाकला होता. एक रिस्की सिंगल तिथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते धावपलकावर 5 एका गड्याच्या मोबदल्यात. अच्छी शुरुआत का VIP डाई से हमने मेगा गोंदले को भी देखा. बहुत बड़े क्रिकेटर है, लेकिन हाल ही में क्रिकेट से थोड़ी से दूर है, अब स्पॉन्सर बन चुके हैं. यानी क्रिकेट जो उनके खून में वो अक्सर रहेगा और अंतिम क्षणों तक रहेगा. अगदी बरोबर, आपण चांगला उल्लेख केला. शरीरातून जीव जरी गेला तरी मनामधून क्रिकेट जाणार नाही, कारण खूप क्रेज आहे क्रिकेटला भारतामध्ये, आणि खरं तर धर्म मानला जातो भारताचा क्रिकेट हा खेळ. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बालकृष्ण बीके, चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी करताना. गिरीश, आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय, शिवा झेल सोडतोय आणि 1 बॉल चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. गुणायोजन होत या गार, करते कौतुक बघून सारे, राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. सुमित शेठ, रणधीर शेठ मार्गदर्शन भारी, योगेश शेठ, सुधीर शेठ यांची साथ न्यारी. शानदार शॉट, करारा जवाब यहाँ पर. फील्डिंग की बात करेंगे तो फील्डिंग इतनी अच्छी नहीं की यहाँ पर, और टीम मीटिंग कॉल की. रन काफी भर से इस ओवर से भरत से बल्ले से निकलता हुआ शानदार चौका. 2 गेंदों में उन्होंने 4 रन बनाए. टीम का स्कोर 1 ओवर के समाप्ति के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. चेक. तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. स्वागत सत्कार आमच्या VIP बॉक्समध्ये केला जाईल. भारतीय संस्कृती मित्रांनो आपल्याला सांगते की अतिथी देवो भव, आणि प्रमुख अतिथी या स्पर्धेसाठी विराजमान झालेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय ठाणे क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मेघनाथजी गोंदले आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे सर्व
या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ठाणे क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मेघनाथजी गोंधली नक्कीच या स्पर्धेचे आयोजक सुनीलजी घरत आणि केतनजी तरे या दोघांना विनंती असेल की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते मेघनाथजी गोंधली जे ठाणे क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या स्पर्धेची अगदी तोंड भरून स्तुती केलेली आहे. नक्कीच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की अशी स्पर्धा मी माझ्या आयुष्यामध्ये कुठेही पाहिलेली नाही. आणि नक्कीच तुमचीच काय सर्वांची प्रतिक्रिया आपल्याला पहिल्या दिवसापासून ऐकायला मिळते आणि त्यांचा इतुचित सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेची जोडी नंबर 1 अर्थात सर्व केतनजी तरे आणि सुनीलजी घरत यांच्या शुभ हस्ते ठाणे क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मेघनाथजी गोंधली यांचा यथोचित सन्मान केला जातोय. हे आपण पाहू शकता. मायची उप देणारी शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच मेघनाथजी गोंधली यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. भरपूर वर्ष एका मेघा मेगा वाघबील. सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय मेघनाथजी गोंधली यांचा. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उद्योगपती रत्नाशेठ मडवी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर विनंती असेल केतनजी तरे आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते रत्नाशेठ मडवी उद्योगपती यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता. रत्नाशेठ मडवी साहेबांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायची उप देणारी शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. हे सन्मान चिन्ह नेहमीच रत्नाशेठ मडवी साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर आणखीन एक उद्योगपती आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन डाके साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते उद्योगपती नितीन डाके साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. नितीन डाके साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. मायाची उप देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह जे नेहमीच नितीन डाके साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील. तर या तिन्ही मान्यवरांचं येथे यथोचित सन्मान झालेला आहे आणि सत्कार सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदम पण कॉमेंट बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. जयवंत पाटील सर. थँक्यू सुभाष धुमाल. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील. काय फटका खेळला होता. रूम बनून शपळ होऊन हा फटका खेळला होता. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा अप्रतिम चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर. 13-13 लॉस ऑफ 2 विकेट. लक्ष खूप मोठे आहे 51 धावांचं. पण मच्छिंद्र पाटील सर इथून चांगली क्रॅकिंग बॅटिंग करावी लागेल. हवाई मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे पाहू शकता तुम्ही टेलिव्हिजन सेटवर अजित डाकी एक कंप्लीट ऑलराउंडर गावदेवी अंजुर या संघाचा त्याला दाखवलं जात आहे. 13 रन टीम का स्कोर 51 का लक्ष्य 4 ओवर का मुकाबला. हालांकि जिस तरह से बल्लेबाजी हो रही है मुकाबला जिस जुनून के साथ आगे बढ़ रहा है लग रहा है कि मुकाबला काफी फाइट होगा. 13 पर 2 दूसरा ओवर प्रगति पर 51 का लक्ष्य. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या धावत असं घेता आला नव्हता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला उचलला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज नितीन गवळी. हे पाहू शकता तुम्ही टेलिव्हिजन सेटवर या स्पर्धेची मजा घेताना मान्यवर आणि काही खेळाडू क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत आणि क्रिकेटची मजा आनंद घेताना कित्येक मान्यवरांना पाहू शकता VVIP AC बॉक्समध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. अतिशय चांगला चेंडू. तुम्हाला जर अचूक फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क. तर जयवंत पाटील आपणास मी थांबवतोय. आपल्यामध्ये उत्कृष्ट क्रिकेटर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. केतन पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. तर अंजुरचे लक्षित मलिंगा अर्थात अजित डाके यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. एका उत्कृष्ट क्रिकेटरचा सन्मान हे एक उत्कृष्ट क्रिकेटर करत आहेत. यथोचित सन्मान इथे केला जातोय. एका चांगल्या क्रिकेटर करून एका चांगल्या क्रिकेटरचा सन्मान इथे केला जातोय हे आपल्याला पाहायला मिळत आहे.
अजित डाके जे अंजूरचे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत, सायदम गोलंदाजी ज्यांची खूपच प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. आपल्यामध्ये एक उत्कृष्ट क्रिकेटर पंकज गोंदले उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. पंकज गोंदले यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा अजित डाके आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पंकज गोंदले यांचा सन्मान करायचा आहे. टेनिस क्रिकेट विश्वामधील ही मोठी नावं आहेत आणि क्रिकेटची भरपूर सेवा करताना आपल्याला ही नावं दिसत आहेत. टेनिस क्रिकेटमधील सितारे स्टार आपण पाहतोय आणि त्या स्टारचा सन्मान इथे केला जातोय. तर फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून नेहमीच आपल्या संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नंदू पाटील हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान हे ते केला जातोय. तर अजित डाके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. फ्रंटलाईन गोलंदाज आपण जर बघितलं तर अंजूरचे फ्रंटलाईन गोलंदाज अजित डाके यांच्याकडून दुसरे फ्रंटलाईन गोलंदाज नंदू पाटील यांचा हेतूची सन्मान केला जातोय. या सन्मानानंतर वळूया पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्समध्ये O2 कॉमेंट्री बॉक्स जयवंत पाटील सर अँड मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सुभाष धुमाल. तर 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे सामन्याचा. जर आपण विचार केला मच्छिंद्र पाटील सर तर पारडं खूप जड वाटते. शेलू माता वळ या संघाचं शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही काहीही घडू शकते. एनिथिंग कॅन हॅपन. निश्चित जी हाँ बिल्कुल, जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाएगी तब तक कुछ भी बन सकता है. And there is nothing in that batsman cannot do. You can do it, but it is very difficult task, but not impossible. I think it's possible, and you have to do it. अपना आपको करना है. 12 गेंदें 33 की आवश्यकता. काफी सुनहरा माहौल, VIP डाइस भी पूरी तरह से कचाकच भरा हुआ शाही मेहमानों के साथ. दर्शकों की तादाद काफी मात्रा में और रात के टिक बज चुके हैं 8:56. आप देख पा रहे दोस्तों NCB ट्रॉफी 2022 का यादगार और सुनहरा सफर. जीत के लिए 12 गेंदे 33 की आवश्यकता. आ देखे जरा किसमें कितना दम है. क्या इस मुकाबले को न्यू मिलन पाएगांव टीम जीत पाएगी जिनके सामने 51 का लक्ष्य है. और ये देखिए इक्विलेशन ऑन स्कोर बोर्ड 33 रन्स टू विन फ्रॉम 12 डिलीवरीज. इट विल बी वेरी डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. पाहू शकता राहुलजी घरत यांना पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर या स्पर्धेची मजा घेताना. जयवंत जी ये ओवर काफी टर्निंग पॉइंट ओवर होगा क्योंकि इस मुकाबले का पर्दा को फाश करेगी, पर्दे को हटाएगी ये ओवर. कितने रन बरसेंगे इस ओवर में आने वाला समय तय कर पाएगा. लेकिन फिलहाल ये मुकाबला काफी रोमांचित और काटे की टक्कर. शिवा सज्ज होतोय. चांगला फटका उडवलाय चेंडूला. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. अफलातून षटकार. झाली पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. चर्चा गाजते जिल्हाभर. निश्चित तौर पर इस प्रतियोगिता की चर्चा पूरे भारत के कोने कोने में है. बहुत ही बड़ी प्रतियोगिता और लोकप्रिय प्रतियोगिता कहा जा सकती है. मयूर मडवी इस मैच का लुत्फ उठाते रहे. स्वागत है आपका भी. बहुत ही खूबसूरत है लम्हा. सुनील जी घरत भी उनके बगल में. इस प्रतियोगिता की बात करेंगे तो देश विदेश में चर्चा की कड़ी बनने वाली प्रतियोगिता. आपकी बार बैकफुट पर जाकर खेलना पसंद किया. टॉप एज लगता है. विकेट कीपर वहां पर है, कोई गलती नहीं है. एक और सदमा यहाँ पर. जीत के लिए 10 गेंदे 27 की आवश्यकता. बाल्या मामाच काम गायलंय दमदार. चर्चा गाजते जिल्हाभर. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. झाली पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग. निश्चित निश्चित बड़ा बिग शो यहाँ पर जयवंत जी. जिस प्रतियोगिता हम चर्चा कर रहे हैं सन्मान्य हमारे केतन जी तरे साहब और सुनील जी महादेव घरत साहब, इनके माध्यम से बाले मामा के कामों को यहाँ पर ताज़ा किया जा रहा है जिनका काम
इस भिवंडी एरिया में काफी है। इसी काम को अंदाज करते हुए इस प्रतियोगिता का राष्ट्रपति ट्रॉफी 2022 का ये सफर और लम्हा हम एंजॉय कर रहे हैं। 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. न्यू मिलन पायगाव या संघाला. शिवा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. सामना करेल फलंदाज रुपेश. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. जे गरज त्यांनी केतनजी तरे यांना दाखवलं जात आहे. ये कल का भविष्य है भिवंडी का। यहाँ पर युवा नेता है और राष्ट्रपति के यहाँ पर परचम के नीचे काम करते हुए कल का उजागर करने वाला भविष्य। आपकी बार पहले पर आया, उसके बाद देखा कि गेंद बाहर जा रही है और हमारे बिल्कुल सीनियर अंपायर सूरज दलवी सर कहते कि इट इज वाइड। 1 रन का इजाफा होता है। जीत के लिए समीकरण 9 गेंदे 22 रन की आवश्यकता। अतिशय रंगतदार सामना बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर. बॅट आणि बॉलचा चांगला संघर्ष बघायला मिळतोय. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. हाय अँड हँडसम सिक्सर. What a shot! What a magnificent stroke over the top of the mid wicket. That's a 6. That's a 6. Brilliant stroke. Powerful shot that was. And out of the bar, that's a 6. मुकाबला बदलता हुआ। ये देखिए हमारे कमेटी बॉक्स में मचिंद्र पाटिल, हमारे बगल में बिल्कुल ये अल्पेश गायकवाड़ सर हमारे स्कोरर, और हमारे बगल में यहाँ पर भगत सर बैठे, उनका भी स्वागत करते हैं। जयवंत जी आपका भी स्वागत। थैंक यू टेंस क्रिकेट.in। आप देख पा रहे हैं दिस टूर्नामेंट इज बीइंग प्लेड इन भिवंडी। यू आर द वाचिंग बिगेस्ट टूर्नामेंट ऑफ द टेंस क्रिकेट वर्ल्ड, नो डाउट, and wonderful atmosphere for the cricket. A very good into all of you present here. So please don't go anywhere. Join with us NCB Trophy 2022. जीत के लिए समीकरण 8 गेंदे और 16 की आवश्यकता। अतिशय रंगतदार सामना, पण अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. दोन्ही संघांना 50-50 चान्स विजयाची. सज्ज होताना शिवा बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र चांगला फटका. चांगल्या धावा मिळतील का? पण काय फिल्डिंग बघायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. अगदी चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जी करना होगा, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, क्योंकि जानते हैं हर एक गेंद की कीमत यहाँ पर जानते हैं। ये देखिए हमारे अंपायर स्क्वाड दिखाया जा रहा है। शकील कोटी सर को देख पाएंगे, कड़ी मेहनत, और मुरली सर को देख पाएंगे, काफी कड़ी मेहनत है उनकी। अंपायर का रोल इतना आसान नहीं है दोस्तों। 7 गेंदे 14 की आवश्यकता। मजा आएगा खेल का। आपकी बार बढ़िया शॉट, लेकिन इस बार लॉन्ग आउट की तरफ खिलाड़ी वहां पर मौजूद। 1 रन मिलेगा। दूसरी की कोशिश और देखते देखते 2 रन भी पूरे। अच्छी रनिंग दौड़ दोनों विकेटों के बीच में। आप ओवर का समाप्त हुआ। तीसरे ओवर का खेल। आप जीत के लिए 6 गेंदे और जरूरत है 12 रनों की। अतिशय रंगतदार सामना बघायला मिळते. 6 बॉल लेफ्ट अँड 12 रन्स टू नीड. चांगला दर्जेदार सामना बघायला मिळते. रुपेश पाटील वल यांनी या आयोजनाला बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत. आपलं हार्दिक स्वागत रुपेश पाटील वर्ल्ड। इस ओवर में काफी रन मिले। 21 रन बने इस ओवर से। 21 रन केम फ्रॉम दिस ओवर। इट्स अ वेरी एक्सपेंसिव ओवर फॉर दिस टीम एंड इट्स अ वेरी गुड ओवर फॉर द बैटिंग टीम। जीत के लिए 6 गेंदे और समीकरण बनेगा 12 की आवश्यकता। 12 तो अब बजे नहीं, 9 बजे यहाँ पर। 12 बजने में 3 घंटे बाकी है, लेकिन किसके टीम के 12 बजेंगे ये आने वाला समय तय कर पाएगा। 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. बॅट आणि बॉलचा चांगला संघर्ष बघायला मिळते. तसंही जीवन एक संघर्ष आहे आणि संघर्षपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। जयवंत जी, मेगा जी बहुत ही गौर से बड़े गौर से इस मुकाबले को देख रहे। वो भी चाहते हैं कि हम भी वहाँ पर होते, हम भी बड़े बड़े शॉट लगाते। वो उनकी तमन्ना है शायद। और जीत के लिए 6 गेंदे 12 की आवश्यकता। शानदार मुकाबला, जानदार मुकाबला। देखिए जरा किसमें कितना दम है। 40 प्लस का क्रिकेट नहीं लग पा रहे कि 40 प्लस के खिलाड़ी खेल रहे। वो जोश, वो जुनून, वो जज्बा, वो ताकत, वो नजाकत, वो हुनर, सब कुछ दांव पर लगा जा रहे हैं और मुकाबले का रुख काफी बड़ा होगा। 6 गेंदे 12 की आवश्यकता। देखिए जरा किसमें कितना दम है। निर्णायक षटक, सामन्याचा क्रुशियल मोमेंट्स पाहतो आपण। बघूया ते षटक हाताळण्यासाठी कोण गोलंदाज येतोय। अतिशय रंगतदार सामना हे पाहू शकता तुम्ही डगआउट मध्ये।
शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. जयवंत जी, पानी तो पिलाया गया है बल्लेबाज को, पानी पीकर खुद ठंडा होंगे या गेंदबाज को ठंडा करेंगे ये भी समय होगा, क्योंकि वीआईपी डाइस ठंडा ठंडा कोल कोल. अगदी बरोबर. प्रथमच टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो आपण AC बॉक्स VVIP बघायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2022 सध्या एकच चर्चा आहे संपूर्ण जगभरामध्ये. राष्ट्रवादी चषक 2022 ची कमाल आणि धमाल आयोजन बघायला मिळते. दर्जेदार आयोजन. निश्चित तौर पर हमारे साथ अजय घरत भी पहुंच चुके हैं, जिनकी मुलाकात 2016 में हमारे प्रतिभा एवन ट्रॉफी में हुई थी. उनका भी जिक्र करना चाहेंगे. अजय घरत, स्वागत है आपका. मराठी, हिंदी और इंग्लिश के मशहूर कमेंटर भिवंडी के एक और शान हमारे साथ, स्वागत है आपका भी. प्रवीण सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला अगदी पाहतो आपण स्वीपच्या अंदाजाने खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अशा मोमेंट्सला मच्छिंद्र पाटील सर 1-1 धाव आता खूप महत्त्वाची असणार आहे. एका धावेचं महत्त्व सोन्याच्या भावापेक्षा जास्त असेल. जी हाँ बिल्कुल, क्योंकि समीकरण था 11-27, 10-27, 9-23, 9-22, 8-16, 7-14, 6-12 और 5-10. ये देखिए पिछले 4 गेंदों का जो समीकरण बढ़ रहा है वो 2-2 से आगे बढ़ रहा है. पर बघूया मात्र काय एष्टी रक्षण बघायला मिळते. एष्ट्यांच्या मागे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि फलंदाज मात्र बाद होते. स्टंपिंग खेळी संपुष्टात आलेली आहे फलंदाजाची. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. हे रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अगोदरच फ्रंट फूटवर कमिट झाला होता आणि आपण बघितलं स्टेप आउट झाला. यष्टीरक्षक संजय तिथे दक्ष होता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. हे पाहू शकता नवनाथ जी यांना खूप अतिशय अपार मेहनत घेताना टेलिव्हिजन सेटवर त्यांना पाहू शकता. नीचे धारे का रोल है. यहाँ पर अनुराज जी को देख सकते हैं. यहाँ पर आंखों में जुनून है, आंखों में अंगार है और चेहरे पर खुशी. यहाँ पर इस आयोजन को देखते हुए कड़ी मेहनत की है. और जब मेहनत करते हैं तो मेहनत करने के बाद जो पसीने की सिंचाई करते हैं आप, उसके बाद जो आपको मिलता है वो काफ़ी बड़ा होता है, यानी कि सब्र का फल मीठा होता है. 5 गेंदे 9 रन की आवश्यकता. अगदी बरोबर. चांगला उल्लेख केला आपण. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. दोन्ही संघांना समान संधी आहे. चेंडू मात्र बघूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवं तसं घेता आला नव्हता. आता मात्र इथं काय घडलंय. दुसरी धाव घेताना फलंदाज अनफॉर्च्युनेटली धावबाद. एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी. उतार बघायला मिळतात आपल्याला. फलंदाज बाद झाल्यानंतर सामना झुकताना पाहतोय. शेलू माता वल या संघाकडे स्पीडअप करायचं. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं. नवीन फलंदाजाने तयार राहायचं. हे पाहू शकता तुम्ही VVIP AC बॉक्स आणि हा VIP डाइसचा शानदार नजारा. बहुत ही खूबसूरत लम्हा देख पा रहे हैं. स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है ये वीआईपी डाइस पूरी तरह से एयर कंडीशन, ठंडा ठंडा कोल कोर और ये खूबसूरत चमचमाती उनके ऊपर जब लाइट्स गिरती है तो ये सफर और भी खूबसूरती उनकी बढ़ाती है. 4 गेंदे 8 रन की आवश्यकता. इससे पिछले कई मुकाबले एक तरफे देखे, लेकिन 40+ का क्या जोश है, क्या जुनून है, क्या जज्बा है. सब कुछ दांव पर लगाए जा रहे, पूरी कायनात लगाए जा रहे और पूरी कमर कैसे इस मुकाबले की जीत के लिए. 4 गेंदे जीत के लिए 8 का सफर. स्पीडअप करायचे. जास्त वेळ घेऊ नका. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. काटे की टक्कर. बॅट आणि बॉलचा चांगला संघर्ष बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जयवंत जी, डगआउट में कई चेयर रखी गई है, लेकिन सभी खिलाड़ी उनके खड़े हैं, यानी रोमते खड़े हो चुके हैं उनके. 4 गेंदे 8 रन. चेंडू मात्र उडवलाय आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. वेल जज कॅच आणि फलंदाज बाद होते. परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला.
आम्ही पंख पसरुनी उंच झेप घेतली. सात बाद 43 धावा धावपळकर. शेवटचे 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 8 चेसिंग कंपल्सरी. बड़ा मुकाबला, बड़े दर्शक राष्ट्रवादी की है. हम देख पा रहे जो उनका चिन्ह है, सम्मान चिन्ह घड़ी. और घड़ी से मुझे याद आया कि इस प्रतियोगिता का आगाज 10:12 में पहले गेंद फेंकी गई. अगर 10:10 में फेंकी जाती ना, एक और इतिहास लिखा जाता. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला आपण. आता मात्र 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 8. जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे आपण. 3 निश्चित. चेंडू, धावांची आवश्यकता आहे 8. क्या बात है. प्रवीण गेंदबाजी में रूपेश और चंदू स्टाक एंड पर. चंदू के ये गेंद यहाँ पर लॉगर के ऊपर खेल दिया, लेकिन किनारे मौजूद, कभी हाँ कभी ना, आगे पीछे, और यहाँ से भाग मिल्खा भाग 2 रन पूरे करते हुए, जी जान मेहनत करते हुए, मानो यहाँ से रन नेबल के मुकाबले को जीतने की मंशा को पूरी करते हुए और 2 रन बड़ी इत्मीनान के साथ पूरे करते हुए अब समीकरण बनेगा 2 गेंदे और जीत के लिए 6 रन की आवश्यकता. क्या मुकाबला. इसे कहते हैं कांटे का मुकाबला. दर्शकों के दिमाग को शून्य करने वाला मुकाबला, गहरी सोच में डूबने पर विवश करने वाला मुकाबला. इसे कहते हैं गर्मी में गर्मी का एहसास दिलाने वाला शानदार और जानदार मुकाबला. जे प्रेक्षक आता बसले होते ते उभे झालेले आहेत, कारण 2 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावांची आवश्यकता आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. क्या बात है. 40 बॉल्स का स्पिरिट क्या पर. इस बार बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, गेंद सीमा पर, सीधा 6 रन. दिस इज अ ग्रेट फिनिश, अ ब्रिलियंट फिनिश. व्हाट अ फिनिश. के बारे में हमें सहयोग कीजिए.